राज्यभर आज गुढीपाडव्याचा उत्साह. गुढीपाडव्यानिमित्त ठिकठिकाणी पारंपरिक शोभायात्रांचं आयोजन. नागपुरात गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचं उत्साहात स्वागत. शोभायात्रेमध्ये ढोल ताशा वादन आणि लेझिम खेळांचं देखील प्रात्यक्षिक. नागपुरातील शोभायात्रेमध्ये मर्दानी खेळ, ढोल ताशांचा गजर आणि तरुणाईकडून शोभायात्रेमध्ये जल्लोष. मराठी नववर्षानिमित्त नागपुरात उभारली 171 फूट उंच गुढी. गुढीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. तर गुढी उभारण्यासाठी लागले तब्बल 2 दिवस. डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा. लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा यात्रेमध्ये सहभाग. डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्याची धूम. मराठी कलाकारांचा शोभायात्रेमध्ये सहभाग. डोंबिवलीच्या शोभायात्रेमध्ये महिलांचा उत्साह शिगेला. शोभायात्रेमध्ये महिलांनी पारंपरिक वेश परिधान करत घेतला सहभाग. डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह शिगेला. शिवाजी महाराज आणि मावळ्यांची वेशभूषा केलेले तरुण यामध्ये सहभागी. डोंबिवलीमध्ये महिलांनी सायकल रॅली काढत दिला संदेश. सायकल चालवून इंधन वाचवण्याचं केलं महिलांनी आवाहन. ठाण्यातील शोभायात्रेमध्ये चित्ररथ रथाचं खास आकर्षण. शोभायात्रेमध्ये विविध संस्कृतींचंही झालं दर्शन. ठाण्यातील शोभायात्रेमध्ये तरुणाईनं साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा. मर्दानी खेळांसह जनजागृतीचे अनेक दिले संदेश. ठाण्यातील शोभायात्रेमध्ये महिलांचा उत्साह. लक्ष वेधून घेणारे लेझिम पथक आणि महिलांचा मराठमोळा लूक. ठाण्यामध्ये विविध ठिकाणी शोभायात्रांचं आयोजन. मल्लखांबांची प्रात्यक्षिकं करून वेधलं साऱ्यांचंच लक्ष. गुढीपाडव्यानिमित्त ठिकठिकाणी शोभायात्रांचं आयोजन. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानची गिरगावामध्ये यात्रा. आदित्य ठाकरेंचा गिरगावमधील गुढीपाडव्याच्या शोभायात्रेमध्ये सहभाग. यावेळी आदित्य ठाकरेंनी लुटला ढोल वाजवण्याचा आनंद. गिरगावच्या शोभायात्रेमध्ये खंडोबाच्या वेशभूषेमध्ये तरुण. पारंपरिक वेश परिधान करून अनेक जण शोभायात्रेमध्ये सहभागी. गिरगावात गुढीपाडव्यानिमित्त भव्य रांगोळी आणि मराठी नववर्षाचं जोरदार सर्वत्र स्वागत. गिरगाव शोभायात्रेमध्ये मराठी कलाकारांची हजेरी. कलाकारांना पाहून नागरिकांचा उत्साह वाढला. तर अभिनेत्री सई ताम्हणकरलाही आवरला नाही सेल्फी घेण्याचा मोह. नाशिकमध्ये स्वागत समितीच्या वतीनं शोभायात्रा. भगवे फेटे बांधून बाळगोपाळांसह ज्येष्ठ नागरिक देखील शोभायात्रेमध्ये सहभागी. पारंपरिक वाद्य, शंखनाद आणि ऐतिहासिक शास्त्रांचं प्रात्यक्षिक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी तब्बल 1000 चौरस फुटांची रांगोळी. विक्रोळीच्या गणेश मैदानामध्ये साकारण्यात आली रांगोळी. अकोलेकरांकडून हिंदू नववर्षाचं जल्लोषामध्ये स्वागत. पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेमध्ये रॅली काढत केलं स्वागत. भिवंडीमध्ये विविध शोभायात्रांचं आयोजन. पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाच्या वतीनं काढलेल्या शोभायात्रेमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग. तर वारकरी वेशभूषेमध्ये विद्यार्थ्यांकडून हरिनामाचा गजर. अहिल्यानगरमधील भिंगारवाला चौकामध्ये चैत्र शोभायात्रा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राजमाता जिजाऊंच्या वेशभूषा परिधान केलेल्या मुलींचाही शोभायात्रेमध्ये सहभाग. चंद्रपूर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भव्य अशी गुढी. त्यासोबतच ढोल ताशा वादनानं वेधलं साऱ्यांचंच लक्ष.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून जनतेला गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा. फडणवीसांनी गुढी उभारून केली पूजा. ठाण्यामध्ये नववर्षानिमित्त कोपिनेश्वर मंदिरामध्ये शोभायात्रा. शोभायात्रेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह आमदार निरंजन डावखरेंचीही उपस्थिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी परदेशी पाहुण्यांसोबत घेतला मिसळ खाण्याचा आनंद. ठाण्यातील गोखले उपगृहात खाल्ली शिंदेंनी मिसळ. जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजनांनी उभारली गुढी. त्यानंतर पथसंचलनामध्ये नातवासोबत झाले सहभागी. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गुढीचं पूजन. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी उभारली गुढी. राज ठाकरेंच्या नातवानं केलं गुढीला नमन. राज ठाकरेंच्या निवासस्थानी उभारण्यात आली आहे गुढी. जोगेश्वरीतील श्यामनगरमधील इच्छापूर्ती गणेश मंदिरामध्ये खासदार रवींद्र वायकरांनी उभारली 50 फूट उंचीची गुढी. यावेळी 50 वीर नारी शक्तीचा वायकर यांच्या हस्ते सन्मान. करी रोडच्या शोभायात्रेमध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर. महिलांसोबत पेडणेकरांनी धरला ठेका. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंनी त्यांच्या निवासस्थानी उभारली गुढी. राज्य शेतकरी आत्महत्या मुक्त होऊ दे, दानवेंची प्रार्थना. जालन्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी गुढी उभारली. यावेळी दानवेंनी जनतेला दिल्या पाडव्याच्या शुभेच्छा. गुढीपाडव्यानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी दर्शनासाठी गर्दी. बाप्पाला फळांची आरास. गुढीपाडव्यानिमित्त पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट. रांजणगाव महागणपती येथील नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्याकडून सजावटीची सेवा. नववर्षाचं स्वागत देवदर्शनाने करण्यासाठी पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनाला गर्दी. दर्शनाची रांग चंद्रभागाच्या तिरेवरून विप्रदत्त घाटापर्यंत पोहोचल्याची माहिती. साईच्या शिर्डीमध्ये गुढीपाडवा मराठी नववर्षाचा उत्साह. साई मंदिराच्या सुवर्ण कळसावर पारंपरिक पद्धतीने उभारण्यात आली गुढी. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये गुढीपाडवाचा उत्साह. मंदिराच्या कळसाजवळ शुभचिन्ह अंकित ध्वज लावण्याची परंपरा. मंदिर पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रम सुरू. तसंच भाविकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी. सांगलीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त सूर पहाटेचे मैफिलीचं आयोजन. सांगलीतील सर्व सांस्कृतिक संस्थांकडून 28 वर्षांपासून सूर पहाटेचा हा उपक्रम. कोकणामध्ये देखील गुढीपाडव्याचा उत्साह. विविध संस्था आणि संघटनांनी एकत्रित येत काढली मिरवणूक. तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये गुढीपाडवा परंपरेनुसार साजरा. मंदिरावर गुढी उभारल्यानंतर तुळजापुरात घरोघरी उभी करण्याची परंपरा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.